वेलकम टू महाराष्ट्र ई अकॅडमी। आजच्या व्हिडिओमध्ये आपण MSBT डिप्लोमा बेसिक मॅथमॅटिक्स इम्पॉर्टंट क्वेश्चनचे टॉपिक बघणार आहे। बघा, जो न्यू सिलेबस आलेला आहे MSBT डिप्लोमा के स्कीम हा मागच्या वर्षी इम्प्लिमेंट झालेला सिलेबस आहे आणि त्या सिलेबसनुसार दोन क्वेश्चन पेपर इथे सेट झालेले आहेत। म्हणजे विंटर 23 आणि समर 24ला म्हणजे दोन क्वेश्चन पेपर इथे आलेले आहेत। त्या दोन क्वेश्चन पेपरनुसार कुठले टॉपिक एक्झामसाठी ते इम्पॉर्टंट आहेत हे आपण समजून घेणार आहे आणि त्याचा तुम्हाला स्टडी कुठे करायला भेटेल हे सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहे। आणि बघा, आणि हे तुम्हाला जर दोन क्वेश्चन पेपर हवे असतील तर आपलं जे ॲप्लिकेशन आहे महाराष्ट्र ई अकॅडमी ते ॲप्लिकेशन मी डाउनलोड करा। त्याची लिंक तिथे डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे। ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला फ्री मटेरियलमध्ये तुम्हाला तिथे दोन्ही क्वेश्चन पेपर तुम्हाला भेटून जातील। MSBT डिप्लोमा के स्कीम बेसिक मॅथमॅटिक्स विंटर 23 आणि समर 24चे दोन्ही क्वेश्चन पेपर तिथे तुम्हाला भेटून जातील। बघा, आता कुठले कुठले टॉपिक इम्पॉर्टंट आहे त्यांचा स्टडी कसा करायचा आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे। बघा, सर्वात पहिले बेसिक मॅथमॅटिक्स इम्पॉर्टंट क्वेश्चन टॉपिक्स। बघा, 2 मार्क्सचे कुठले न्यूमेरिकल जिथे एक्झाममध्ये विचारले जातील। बघा, तुमचं लॉगॅरिथम जो टॉपिक आहे त्याचं एकच न्यूमेरिकल जिथे विचारले जाईल 2 मार्क्ससाठी। आणि बेसिक एकदम तुमची जी डेफिनेशन ऑफ लॉगॅरिथम आहे त्याच्या बेसवरती जे न्यूमेरिकल विचारलं जातं आहे तेच न्यूमेरिकल तुम्हाला इथे स्टडी करायचं आहे। त्यानंतर ट्रिग्नोमेट्रीमध्ये एकदम सिम्पल विदाउट युजिंग कॅल्क्युलेटर, जसं sin 15, sin 75, tan 15, tan 75, cos 15, cos 75 असे न्यूमेरिकल जिथे विचारतील ट्रिग्नोमेट्री विदाउट युजिंग कॅल्क्युलेटर, फाइंड द व्हॅल्यू। त्यानंतर फंक्शनचे, बघा फंक्शनचे 2 न्यूमेरिकल जिथे विचारतील एकदम बेसिक न्यूमेरिकल आहेत। बघा, फंक्शनचे एकदम बेसिक न्यूमेरिकल आहेत आणि बघा हे 2 न्यूमेरिकल तुम्ही इझिली स्टडी करू शकता। एकदम सिंपल न्यूमेरिकल आहेत, हे तुम्हाला करायचं म्हणजे करायचंच आहे आणि याच्यामध्ये जास्त काय डोकं लावायचं नाही आहे। सिम्पली एक्सची व्हॅल्यू रिप्लेस करायची आणि न्यूमेरिकलला सॉल्व्ह करायचं आहे आणि दोन्ही एकदम बेसिक न्यूमेरिकल आहेत, हे तुम्हाला स्टडी करायचं आहे। बघा, व्हिडिओच्या एंडला सुद्धा सांगेल मी तुम्हाला का याचं स्टडी तुम्हाला कुठे करायचं आहे, तुम्हाला याचे व्हिडिओ सगळे कुठे भेटतील ते। बघा, डेरिव्हेटिव्हमध्ये, आता डेरिव्हेटिव्हमध्ये तुम्हाला ॲडिशन, मल्टिप्लिकेशन, सबस्ट्रॅक्शन याचे न्यूमेरिकल आहेत, पण थोडासा डिफिकल्ट टॉपिक आहे। तर तुमचा बेसिक क्लिअर असेल म्हणजे डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले तुम्हाला चांगले येत असतील तर तुम्ही इथे फोकस करा। पण डेरिव्हेटिव्हचे सुद्धा बेसिक न्यूमेरिकल जिथे विचारतील। बघा, स्टॅटिस्टिक्समध्ये, बघा स्टॅटिस्टिक्समध्ये एकदम सिंपल आहे, रेंज आणि कोएफिशियंट ऑफ रेंज 100% न्यूमेरिकल 2 मार्क्ससाठी विचारतील। आणि इथे तुमचं स्टॅटिस्टिक्समध्ये व्हरायन्स आणि स्टँडर्ड डिव्हिएशन एकदम सिंपल फॉर्म्युला आहे। बघा, तुमचे 4 न्यूमेरिकलचे मार्क्स तुम्हाला इथे भेटले म्हणजे भेटलेच पाहिजेत। एकदम सिंपल आहे, म्हणजे फंक्शन आणि स्टॅटिस्टिक्स याचे तुम्हाला मार्क इथे भेटलेच पाहिजे। आणि लॉगॅरिथम तुम्ही थोडं स्टडी केलं डेफिनेशनचे न्यूमेरिकल तरी तुम्हाला ते इझिली मार्क इथे भेटून जातील। बघा, स्टॅटिस्टिक्स एकदम सिंपल आहे, रेंज आणि कोएफिशियंट ऑफ रेंज आणि इथे स्टँडर्ड डिव्हिएशन व्हरायन्स एकदम सिंपल बेसिक फॉर्म्युला यूज करून न्यूमेरिकल तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे। बघा, 4 to 6 मार्क्ससाठी कुठले क्वेश्चन विचारले जातील। बघा, मॅट्रायसिसचे एकदम सिंपल न्यूमेरिकल आहेत। बघा, तुम्हाला इथे मॅट्रायसिस आणि पार्शियल फ्रॅक्शन हे 2 टॉपिक स्टडी करायचे आहेत। जास्त वेटेज त्यांनी दिलेलं आहे इथे मॅट्रायसिसचा। तर बघा, मॅट्रायसिसमध्ये ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन आणि मल्टिप्लिकेशन याचा 3 टॉपिकपैकी एखादा न्यूमेरिकल जिथे एक्झाममध्ये विचारतील। म्हणजे ॲडिशन असेल, सबस्ट्रॅक्शन असेल किंवा मल्टिप्लिकेशन असेल किंवा एकत्र ऑपरेशन तिथे परफॉर्म करायचं असेल तर एकदम सिंपल आहे, हे तुम्ही इझिली करू शकता। त्यानंतर सिंग्युलर अँड नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स। आता बघा, ह्या टॉपिकबाबत कन्फ्युजनसुद्धा असं आहे का विचारतील याची गॅरंटी नाही, पण मागचे जे 2 क्वेश्चन पेपर अवेलेबल आहेत त्या दोन्ही क्वेश्चन पेपरमध्ये ह्या टॉपिकवरती त्या न्यूमेरिकल विचारलेला आहे। तर 100% येणार न्यूमेरिकल म्हणजे 100% हा न्यूमेरिकल तुमचा 6 मार्क्सला येईल। मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथड, बघा सॉल्व द इक्वेशन बाय युजिंग मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथड आहे। तर तुमचं इन्व्हर्स मॅट्रिक्स कवर होत आहे, तुमचं ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स कवर होत आहे, तुमचे 2 ते 3 टॉपिक ह्या एका मेथडमध्ये कवर होत आहेत। बघा, हे तुम्हाला स्टडी करायचं म्हणजे करायचं आहे। बघा, तुम्ही इथे जर मी पकडले तुमचे 8 मार्क्स, याचे तुम्ही पकडले मी 6 मार्क्स। बघा, 6 मार्क्सला न्यूमेरिकल विचारतील, हा तुम्हाला 100% करायचा आहे। त्यानंतर बघा, पार्शियल फ्रॅक्शनला तुम्हाला जास्त वेटेज द्यायचं नाही आहे, जास्त तुम्हाला वेळ द्यायचा नाही आहे, कारण पार्शियल फ्रॅक्शनमध्ये टाईप 1, टाईप 2 आणि टाईप 3 असे 3 टाईपचे न्यूमेरिकल आहेत आणि जास्त लेंदी टॉपिक आहेत ते आणि एकच न्यूमेरिकल जिथे एक्झाममध्ये विचारलेलं आहे। आता पण जे 2 क्वेश्चन पेपर अवेलेबल आहेत त्यानुसार एकच न्यूमेरिकल जिथे विचारलेलं आहे आणि त्या टाईप 3चा न्यूमेरिकल जिथे मोस्टली एक्झाममध्ये विचारलेला आहे इररिड्युसिबल क्वाड्रॅटिक फॅक्टर। तर तुम्ही बघा, तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही पार्शियल फ्रॅक्शनचा स्टडी करा, मग शेवटी करा, कारण जास्त वेळ त्याला द्यायचा नाही आहे, एकच न्यूमेरिकल तिथे एक्झाममध्ये विचारतील। आता बघा, ट्रिग्नोमेट्रीमध्ये तुम्हाला इथे फोकस करायचं आहे। बघा, ट्रिग्नोमेट्रिक रेशिओचा न्यूमेरिकल तुम्हाला स्टडी करायचे म्हणजे करायचे आहेत। विदाउट युजिंग कॅल्क्युलेटर, फाइंड द व्हॅल्यू ऑफ। सेम इथे ऑलरेडी तुम्ही ट्रिग्नोमेट्रिक रेशिओ इथे स्टडी केला, तुम्ही इथे सुद्धा तुमचे न्यूमेरिकल तिथे रेडी होऊन जातील। बघा, ट्रिग्नोमेट्रिक रेशिओ विदाउट युजिंग कॅल्क्युलेटर। त्यानंतर इथे मल्टिपल अँड सब मल्टिपल अँगलचे फॉर्म्युलासुद्धा आहेत, पण तुम्ही ॲटलिस्ट ट्रिग्नोमेट्रिक रेशिओचा न्यूमेरिकल स्टडी करा। तो एक न्यूमेरिकल जिथे 4 to 6 मार्क्ससाठी विचारतील।
फॅक्टरायझेशन डिफॅक्टरायझेशन एकदम सिंपल फॉर्म्युला आहे. एक न्यूमरिकल 100% इथे एक्झाममध्ये येईल. फॅक्टरायझेशन आणि डिफॅक्टरायझेशन तुम्हाला स्टडी करायचं म्हणजे करायचं आहे. याचे मी 4 मार्क्स पकडतो आणि तुम्ही थोडंसं एफर्ट तिथे घेतलं. इनवर्स ऑफ ट्रिग्नोमेट्री एक न्यूमरिकल 100% तिथे एक्झाममध्ये येईल. पण मी इथे तुमचे 4च मार्क्स तिथे पकडतो. पण इनवर्स ऑफ ट्रिग्नोमेट्रीचा एक न्यूमरिकल, फॅक्टरायझेशन डिफॅक्टरायझेशन सिम्पली फॉर्म्युला यूज करायचा आणि व्हॅल्यू पुटअप करायचं आहे, ॲडिशन सबस्ट्रॅक्शन करायची आणि न्यूमरिकलला सॉल्व करायचं आहे. तर हा न्यूमरिकल तुम्ही स्टडी करा. थोडंसं एफर्ट घेतलं तर इनवर्सचा न्यूमरिकलसुद्धा एकदम सिम्पल आहे. त्यानंतर बघा एकदम तुम्हाला कमी वेळेमध्ये जास्त मार्क्स देणारा जो टॉपिक येते स्ट्रेट लाईन, तसं स्टॅटिस्टिक्स आहे. तर बघा स्ट्रेट लाईनमध्ये नंबर ऑफ सिलेबस आहे, पण रिपीट होणारा क्वेश्चन, फाइंड द अँगल बिटवीन 2 लाईन्स, फाइंड द परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन 2 लाईन्स, फाइंड द पॅरलल डिस्टन्स बिटवीन 2 लाईन्स. बघा हे तिन्ही टॉपिक तुम्हाला स्टडी करायचे आहेत आणि यातला अँगलचा जो न्यूमरिकल आहे तो ऑलमोस्ट प्रत्येक एक्झाममध्ये रिपीट होतो. फाइंड द अँगल बिटवीन 2 लाईन्स, और फाइंड द परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन लाईन अँड पॉईंट, और फाइंड द पॅरलल डिस्टन्स बिटवीन द लाईन्स. बघा याचे तुम्हाला तिन्हीचे न्यूमरिकल तुम्हाला स्टडी करायचे आहेत. बघा 3 पैकी 2 न्यूमरिकल 100% एक्झाममध्ये येणार आहे. तर इथे मी 4च मार्क्स पकडतो. इथे मी 4च मार्क्स पकडतो. तुम्ही थोडं जरी प्रिपेअर केलं, इथे 4 मार्क्स, इथे 8 मार्क्स पकडलेले आहेत, इथे 6 मार्क्स पकडलेले आहेत. बघा आता डेरिव्हेटिव्ह, थोडंसं डेरिव्हेटिव्हमध्ये तुम्हाला फॉर्म्युला इथे प्रिपेअर करावे लागतील. फॉर्म्युला प्रिपेअर केले तर तुम्हाला हा टॉपिक जमणार आहे. बघा डेरिव्हेटिव्हच्या अगोदर तुम्ही इथे स्टॅटिस्टिक्समध्ये या. बघा तुम्हाला स्टडी कसा करायचा आहे, तुम्हाला सर्वात पहिले मॅट्रायसिस स्टडी करायचं आहे, त्यानंतर तुम्हाला स्ट्रेट लाईन स्टडी करायचं आहे, नंतर स्टॅटिस्टिक्स स्टडी करायचं आहे. बघा सर्वात पहिले स्टॅटिस्टिक्स तुम्हाला स्टडी करायचं आहे. एकदम सिम्पल आहे, म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला हे सगळे टॉपिक तुम्हाला प्रिपेअर करायचे आहेत. मीन डेव्हिएशन फ्रॉम मीन, इथं रेंज अँड कोइफिशियंट ऑफ रेंज, स्टँडर्ड डेव्हिएशन अँड व्हरायन्स आणि कोइफिशियंट ऑफ व्हरायन्स. बघा 2 सेट दिलेले असतात. 2 सेटमध्ये विच सेट इज बेटर हे तुम्हाला सांगायचं असतं आहे. आणि 2 न्यूमरिकल तर 100% रिपीट होणार. मीन डेव्हिएशन फ्रॉम मीन आणि कोइफिशियंट ऑफ व्हरायन्स फ्रॉम 2 सेट. तर इथे मी पकडले, समजा इथे 4 मार्क्स पकडले, इथे 4 मार्क्स पकडले. बघा हा न्यूमरिकल कधी कधी 6 मार्क्ससाठी सुद्धा विचारले जातात. बघा 4 मार्क्स पकडले. तर तुम्हाला इथे बघा इथे मी अजून 2 न्यूमरिकल आहेत, मी ते कन्सिडर करत नाही आहे, तरी तुम्हाला इझिली इथे मार्क्स भेटतील. बघा आता इथे हे 4 आपण यांची टोटल जर केली 8 + 6 14, 14 + 4 18, 18 + 4 22, 22 + 8 30, म्हणजे 30 मार्क्स तुम्हाला इझिली भेटतील. बघा 30 मार्क्स तुम्ही इझिली ते स्कोर करू शकता. त्यासाठी तुम्हाला सर्वात पहिले काय करायचं आहे, बघा सर्वात पहिले तुम्हाला मॅट्रिक्सचे न्यूमरिकल, मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथड स्टडी करायची आहे. त्यानंतर तुम्हाला स्ट्रेट लाईनचे हे न्यूमरिकल स्टडी करायचे, टॉपिक मेन्शन केलेत ते. त्यानंतर स्टॅटिस्टिक्समध्ये यायचं आहे. त्यानंतर मग तुम्हाला बाकी टॉपिकवरती फोकस करायचं आहे. मग याचा तुम्हाला स्टडी कुठे करायला भेटेल, बघा आपलं जे दुसरं चॅनल आहे महाराष्ट्र इंजिनिअरिंग अकॅडमी, त्याच्या बेसिक मॅथमॅटिक्सची जी प्लेलिस्ट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हे ऑलमोस्ट सगळे टॉपिक भेटून जातील. त्याच्यामध्ये मी इम्पॉर्टंट क्वेश्चन सिरीजचे सुद्धा न्यूमरिकल बनवले आहेत, ते सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता. आणि तुम्हाला ह्या चॅनलवरती जर त्याची सिरीज हवी असेल तर जरूर मला सांगा, मी जरूर काही व्हिडिओ तिथे अपलोड करेल. आणि हा जो टॉपिक आहे डेरिव्हेटिव्हचा, तो तुम्हाला अप्लाइड मॅथमॅटिक्समध्ये भेटेल. सेम चॅनलवरती तुम्हाला अप्लाइड मॅथमॅटिक्सची जी प्लेलिस्ट आहे त्याच्यामध्ये डेरिव्हेटिव्हचे काही न्यूमरिकल भेटतील. पण बघा इथे थोडंसं तुम्हाला जास्त स्टडी करावे लागेल. इम्प्लिसिट फंक्शन, पॅरामेट्रिक फंक्शन, ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हमध्ये टँजेंट अँड नॉर्मल अँड रेडियस ऑफ कर्व्हचे इथे फॉर्म्युले जास्त आहेत. मग तुम्ही बघा जमत असेल तर इथे फोकस करा. बघा अशा प्रकारे तुम्हाला स्टडी करायचं आहे. सिम्पली तुम्हाला आपलं जे चॅनल आहे महाराष्ट्र इंजिनिअरिंग अकॅडमी, त्याच्या प्लेलिस्टमध्ये जायचं आहे. बेसिक मॅथमॅटिक्स आणि अप्लाइड मॅथमॅटिक्स त्याचं तुम्हाला तिथे प्लेलिस्ट फॉलो करायची आहे. याच्या व्यतिरिक्त अजून तुम्हाला काय डाऊट असेल तुम्ही जरूर मला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि मी सांगितलेलं समजलं असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. साईडला जे बेल आयकॉन बटन आहे ते प्रेस करा, म्हणजे माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले भेटेल. थँक्यू.